नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण झटपट बनणारं क्विक असं डेझर्ट बघणार आहोत। म्हणजेच आपण फ्रूट कस्टर्डची रेसिपी बघणार आहोत। अगदी क्रीमी असं हे फ्रूट कस्टर्ड आपण इथे बनवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त क्रीमी असं दिसत आहे। तुम्ही देखील घरच्या घरी हे फ्रूट कस्टर्ड बनवू शकता। बिलकुल असं मार्केटसारखं आपलं फ्रूट कस्टर्ड हे घरी आपण बनवलेलं आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघण्या अगोदर माझे यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ हा आवडलाच असेल तर फीडबॅक द्यायला देखील विसरू नका। तर एकीकडे गॅस मी चालू करून घेतलेला आणि त्यावरती कढई चढवून घेतलेली आहे। तुम्ही कोणतीही कढई घेऊ शकता। इथे मी स्टेनलेस स्टीलची कढई घेतलेली आहे। त्यामध्ये मी अर्धा लिटर दूध हे टाकून घेतलेलं आहे। दूध चांगल्यापैकी असं बॉईल करून घेतलेलं आहे। बॉईल झाल्यानंतर एका चमच्याच्या सहाय्याने आपण हे दूध असं ढवळून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यावरची जी साय आहे, लागल्यास तुम्ही ती मलाई असते ती काढून घेऊ शकता त्याच्यावरची। आणि जर नसेल काढायची तर तुम्ही त्यामध्येच व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। तरी ते मी ही मलाई अशीच मिक्स करून घेतलेली आहे। तरी ते मी पाऊण कप अशी साखर घालत आहे। तुम्ही डायरेक्ट 1 कप देखील घालू शकता, पण ते अति जास्त गोड होतं त्यामुळे मी पाऊण कप घातलेले आहे। व्यवस्थित असं साखर आणि दूध हे मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। बघू शकता आपण मी चमच्याच्या सहाय्याने हलवून घेत आहे, व्यवस्थित असं ढवळून घेत आहे। तुम्ही देखील असंच चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायची साखर दुधामध्ये। आता एकीकडे मी 2 टेबलस्पून इथे दूध काढलेलं होतं साईडला एका बाउलमध्ये। त्यामध्ये मी आता व्हॅनिला फ्लेवरचा असा कस्टर्ड पावडर त्यामध्ये टाकून घेत आहे। अर्धा लिटर दूधला मी इथे 2.5 चमचे असा कस्टर्ड पावडर घेतलेला आहे। तर ते कस्टर्ड पावडर आपण त्या दुधामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, स्लरी बनवून घ्यायची त्याची। बघू शकता मी 2.5 चमचे इथे कस्टर्ड पावडर घेतलेला आहे। व्यवस्थित अशी त्याची चांगली स्लरी बनवून घ्यायची, त्यामध्ये कसल्याही गाठोड्या नको असायला म्हणून। बघू शकता आपण मी व्यवस्थित अशी स्लरी करून घेतलेली आहे। आता ही स्लरी आपण त्या दुधामध्ये टाकायची आहे। दूध अगोदरच कडक गरम असल्यामुळे लगेच ते थिक व्हायला लागतं। मस्तपैकी आता या कस्टर्डला असा क्रीमी टेक्स्चर यायला लागलेला आहे। लो फ्लेमवरती आपल्याला हे कस्टर्ड असं ढवळत राहायचं आहे एका दिशेनेच। बघू शकता आपण मस्तपैकी असं क्रीमी बनून तयार झालेलं आहे आपलं हे कस्टर्ड। उन्हाळ्याच्या दिवसात हे कस्टर्ड बनवून खायला खूपच छान वाटतं। आणि जर कोणी पाहुणे आलेले असतील किंवा लहान मुलांना जर काही थंड खायची इच्छा होत असेल तर तुम्ही हे बनवून खाऊ घालू शकता। आणि जर पाहुणेच आलेले असतील तर पाहुणे देखील खुश होतील जर आपण हे घरच्या घरी बनवून खाऊ घातलं तर, कारण अगदी झटपट बनवून तयार होतं। मार्केटहून आणण्यापेक्षा घरीच हे जास्त क्वांटिटीमध्ये आपण बनवून ठेवू शकतो। तर आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि एका मोठ्या बाउलमध्ये ते कस्टर्ड असं काढून घेतलेलं आहे, जेणेकरून लवकर गार होईल म्हणून। व्यवस्थित असं सगळं व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। माझ्या मुलांना खूप आवडतं म्हणून मी ही रेसिपी लवकर झटपट अशी बनवून तयार करत असते। तर तुमच्याकडे जे जे फळं असतील ते तुम्ही याच्यात ॲड करायची आहेत। गरजेचं नाही की सगळेच फळं आपण त्यामध्ये जे त्याला लागतात तेच ॲड करायला पाहिजे म्हणून। 1, 2, 3 जेही फळं असतील तुमच्याकडे ते तुम्ही ॲड करायचे त्याच्यामध्ये। आता अर्ध्या तासानंतर आपलं हे कस्टर्ड व्यवस्थित असं गार झालेलं होतं। तर त्यामध्ये मी ही जे की फ्रूट्स होते ते कट केलेले ते मी त्यामध्ये टाकून घेत आहे। मी ॲपल, बनाना, काळे द्राक्ष आणि आपले हिरवे द्राक्ष देखील घेतलेले आहेत आणि एक डाळिंब देखील त्यामध्ये टाकून घेत आहे। मस्तपैकी आपलं हे डेझर्ट खायला देखील तेवढं सुंदर लागतं जसं आपण बाहेर खातो त्याच्यापेक्षा आपलं घरी सुंदर बनून तयार होतं आणि कमी खर्च देखील लागतो। त्याचबरोबर यामध्ये तुम्ही चिक्कू देखील घालू शकता। तुमच्याकडे जे फळे अवेलेबल असतील ते तुम्ही यामध्ये घालायची आहेत आणि 1 तासासाठी फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्ही हे सर्व करायचं आहे। अगदी इझी रेसिपी आहे, सोपी रेसिपी आहे। अर्ध्या लिटर दुधाला तुम्ही इथे 2 चमचे किंवा 2.5 चमचे असं कस्टर्ड पावडर घ्यायचं आहे। मी 2.5 चमचे घेतलेला आहे, तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता। तर इथे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये
कळवा आणि फीडबॅक द्यायला विसरू नका. धन्यवाद.